तुम्ही पण म्हणला दादा की गुंजवणीच्या पाण्याचा उल्लेख करा. तुम्ही हा अतिशय गंभीर प्रश्न मांडला, सुदाम आप्पांनीही मांडला. आपल्याला आठवत असेल की 1 महिन्यापूर्वी मला असं वाटतं फलटणला देवेंद्र फडणवीस गेले होते आणि त्यांनी एक आरोप केला होता. तो कुठेच फार फिरला नाही. वर्तमानपत्रात एक दिवस आला, चॅनल्सवरही एखादा दिवस आला असेल. काय म्हणले देवेंद्र फडणवीस? ते म्हणत होते त्यांच्या भाषणामध्ये, पाणी चोर आहे या भागामध्ये आणि मग हा पाणी चोर आता त्याच्यावर मी आता बंदी आणणार आहे आणि या पाण्याच्या चोरीची 23 वर्ष का काहीतरी चोरी चालली आहे, बरोबर? 23 वर्ष पाण्याची चोरी चालली आहे. मग हे पाणी जात आहे कुठे? आता ती चोरी बंद होणार आहे आणि मी ती करणार आहे. आता मला विचारात पडले मी की 23 वर्ष एक माणूस चोरी करतोय. तुम्ही आधीही या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेला आहात, गृहमंत्री राहिलेला आहात. मग ते 5 वर्ष काय डोळे झाकून बसला होता चोरी चालली होती तेव्हा? आणि तुम्ही कुठल्या पाण्याचा उद्देशून बोलत होता? तुम्ही कुणाला पाणी चोर म्हणला आणि कुठलं पाणी चोरलं जात होतं? कसं आहे, मी आपलं म्हणायचं ओ सासवडमध्ये खूप चोर आहोत. चोर कोण चोर? सुप्रिया सुळे कुणाला चोर म्हणताय? कुणाला चोर म्हणताय? कुठे चोरी झाली आहे आणि कोण करत होतं? त्याच्यामुळे मला देवेंद्र फडणवीसांना जाहीर प्रश्न विचारते, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक महिला म्हणून, एक नागरिक म्हणून, की तुम्ही फलटणमध्ये म्हणला की 23 वर्ष पाण्याची चोरी होते. कुठल्या पाण्याची चोरी होते? कोण ती करते? आणि मग जर पहिली 5 वर्ष आणि ही 2 वर्ष आता होतील जूनमध्ये, तुम्ही तो म्हणजे आता मग आता भाषण केलं 1 वर्ष, 1.5 वर्ष आणि ती 5 म्हणजे 6.5 वर्ष ही चोरी होत होती. आत्ता असं काय घडलं की तुम्हाला 23 वर्षाची चोरी आत्ताच दिसली? आणि हिंमत असेल तर नाव घेऊन बोला ना. आणि कुठलं कोणी चोरी होतं हेही म्हणा. त्यांचं कसं आहे, खडा टाकायचा आणि पळून जायचं. कसं काय? अनाजी पंत खरं आहे तुमचं, अनाजी पंत. आता बघा, मी रोज त्यांच्यावर हल्ला चढवते. ते करतात का हो? मला माहिती आधी ना एवढं मी बोलले की सगळी तुटून पडायची माझ्यावर. आता मी भारतीय जनता पक्षाला भ्रष्ट जुमला पार्टी म्हणलं तरी तिकडून काहीच हल्ला होत नाही. कारण का त्यांना वाईटपणा घ्यायचा नाहीये माझा. ते दुसऱ्यांना बोलायला लावतात, स्वतः बोलतच नाही. पण मी ठरवलंय की मी महाराष्ट्रात कुणाशी लढणार नाही. माझी महाराष्ट्रात कुणाशी लढाईच नाही. माझी लढाई दिल्लीशी, आपल्यापेक्षा जो ताकदवर आहे ना त्याच्याशी लढायचं. बाकीच्यांची इथे लढण्यात काय पॉइंट आहे? कारण का स्क्रिप्ट तेच लिहितायत ना. म्हणजे जो अदृश्य शक्ती आहे ना, त्या अदृश्य शक्तीच्या मागे लढूया ना. ह्यांच्या मागे लढून काय? कारण का स्क्रिप्ट येत आहे कुठं? जेव्हा आपल्याला प्रश्न सोडवायचा असतो ना, त्या प्रश्नाच्या मुळावर जावं लागतं. वरच्यावर ठीक करून काय होणार नाही. तुम्ही मगाशी तेल्या रोगाबद्दल बोलला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.